नमस्कार. हांव प्रसाद तुमकां कोंकणी कथा चॅनलां स्वागत करता. आज ही अनेक काणी हाडला पंचतंत्र कथे भितरची न्ही. ते कितें म्हणले सिंह बैल आनी कोल्लो. सिंह एत्तू मत्तू नरी म्हणून सांगताची काणीक. ही काणी कशी सुरू जाता म्हणली एक विशाल दट्ट अरण्य उरता. खंय पळयले पाचपाचो रुंका पाचपाचवे पान काळू कुप्प एक कಡೆ वात पडलेलं मात्र उजवाड. एक दिका नदी उरता, हे दिकांनी दुसरे प्राणी ओट उरताची हस्ती, रानाचे बैल, खंय रान्ना म्हशी, खंय येणीची सरप, दिवडा, इतरे प्रजाती, हक्की, होडड पक्षी, खंय सಣ್ಣ सಣ್ಣ ಮೂಸ್ आनी ಜೇನ್ನೊಣ ಮೂಗು हेगेरू पुल्लाक येताले. सुमार तशीच रान्ना भितर ते वातावरण आशिल्लें. थंय एक रान्ना भितर कितें जाता एक सिंह उरता. तो सिंह राज जानवर उरता थंय. तेगेलें नांव पिंगळका म्हणून. आनी तेगे सांगती दोग लोक मंत्री उरताचे. ते दोन मंत्री कोल्ले. तेगेलें नांव दमनका आनी करटका म्हणून. एक दीस कसो जाता एक बैल उरता. ते बैल तेका नांव कसो जालें म्हणली संजीवका म्हणून तेगेलें नांव बैलालें नांव. ते बैल कसो जाता तेगेले व्यापारी सांगती खंयची संते वचून उरता. ते संते गेला तेन्ना वापस येता येताची काळोख जावन उरता. तेका वाट खंय म्हूण कळची ना. ते वाट शिकून खंय वचून सीदा कसो जाता रान्नाकय सोडता. रान्ना येयला तेन्ना बाकी ओट्टू प्राणी पळयताची अरे कसो की व्हड जीव अशें येयला म्हणून. संजीवका भारी बलशाली आनी व्हड आवाज तेगेले. ताणें एक बंद हुंकार घातलाली सुमार वाघान कुगाल मनी हुंकार घालता आशिल्लो. ते ओट आयकूंक न्हू हें पिंगळकाक भंय जालें. अरे हें कितें बाय इतलो आवाज येता आसमू म्हाजे की जोर कुगाता आसमू म्हणून सिंह उलोवंक येता आपणारीच. कडरी ते कसो करता पिंगळका कसो करता दमनका आनी करटका सांगता ए मार्या कसो की आवाज येता आस मार्या. इतलो आवाज हांवें केन्ना आयकल नाशिल्लें. एक पद असलें पळोवन हें वचा म्हणटा. तीन वचूंक गे न्हू आमी तेका कसलें पळोवन येताची राजा तूं भिनाका म्हण सांगून नरी दोगलाक वताची. तेन्ना कसो जाता हें दमनका उरता न्ही ते राजा कडेन वचून सांगता राजा भिनाका हांव ते बैलाक तुगे सेवक कर सोडता हांव वचून उलोवंक येता म्हण घेना वताची. गेल्ल्याचें कसो जाता तो बैल उरता न्ही ते बैलालें नांव संजीवका म्हणून उरता. तो येता. तो येयल्या नंतर राजा कडेन उलयता नरी कडेन उलयता. ओटू जाल्या नंतर राजा आनी बैल दोगो लोक मित्र जावन वताचे. कितलो मित्र जाता म्हणल्यार तेकसोण ह्यो उरता ना हेकसोण तो उरता तितले अन्योन्य जावन वताचे. कसो जालें नरी दोग लोक काम ना जालें. राजा कसले करचे ते बैल उरता पळय संजीवका म्हणून ताका विचारता. हें नरी दोग लोकाक पोटा उजी सुरू जालें. अरे कसो जाला बाय हें आमकां पिंगळका कसलें काम करूं दिवत ना मू ओट्टू तेगेले कडेन करशीत मू तूंच व्हड जावन गेल की आतां राब येत करया थिंग करया राब म्हणून घेन राजा कडेन वताची. कोण पिंगळका कडेन वताची कोण दमनका आनी करटका. हेंगेन हिन्नी कसो म्हणटाची पळय संजीवका तुका मार काडका म्हणून आसा म्हण न्हू पिंगळका सांगता. म्हळ्यार हे कोल्ले कसो करताची बैल तुका मार काडटा म्हणून राजा कडेन वचून सांगताची सिंहा कडेन वचून सांगताची. करटका कसो करता पिंगळका कडेन येता सिंहा कडेन येता. सिंहा कडेन न्हू पळय तुका संजीवका मार काडका म्हणून आसा हुशारीन उरी म्हणून संजीवका सांगता. म्हळ्यार हांगा कसो करता आसाची पिंगळका आनी संजीवका दोगो लोक मित्र. ते दोग लोकां मध्ये दमनका आनी करटका नरी करता पळय तिन्नी पिण घालताची. म्हळ्यार हुळी हिंडव केलो आसा पाल सांगून तिंगेले मना भितरी भेद सुरू करताची. ते कितले तांकां पावता म्हळ्यार खरेची दोगो लोक युद्ध करूं सुरू करताची. पिंगळका आनी संजीवका दोगो लोक मार्ग सुरू करताची. दोगो लोक मार्ग सुरू करताची. तो हेगेल्या आंगार उडता ह्यो तेगेल्या आंगार उडता ह्यो हांड वता तो चाबू वता तो गरबिता रुंकाचेर उड मारता हाचेर शिंगाचेर खाण वयर उडिता सकयल उडिता. दोगो लोकांक मस्त गांव जाता. दोगो लोकांक मस्त पेट येता. कडर अशी तशी जा न्हू बाप ते संजीवका म्हळ्यार बैलो जीव सोडता दुखी तडय जावन जीव सोडता. कडर पिंगळका एकलो उरता.
तदनंतर पिंगळकाक ते दुखी जालेलं उरत न्ही दुखी जाल्यार मस्त दुखी जान 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 पिंगळका बी मस्त ಬೇಜಾರ್ ಜಾನು तो बी ಸೋತುನು ಸುಣ್ಣಾಗಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಮಾಡ್ತಾವಳೆ ಸೋತು ಸುಣ್ಣಾಗಿ ಹೋದ म्हण तशें जाता ते हे काणीचें तात्पर्य कसलें म्हळ्यार आमगेल स्वार्था खातीर आनेकलेले जीव आमी केन्ना काडनाय म्हण हें काणी तात्पर्य. आनी हेंचे भितर नीती कसली मेळटा तुमकां म्हळ्यार पाल सांगील केन्ना आयकनी. पाल सांगील आयकल्यार आमगेले स्नेह आमी पाड करून घेताची आनी आमी केन्ना दुसरे वयरी पोटा उज्ज पड लेखनी आमगेल स्वार्थाचें दुसरें केन्ना आमी पाड करनाय. तशें कितें पाड करल्यार आमकां नश्ट. आनी केन्नाची आमी कसले निर्धार घेता आसतना एक न्ही दोन पंत आमी बसून योचन करून विचार करूनच आमी निर्धार घेवप म्हळ्यार हें काणीचें तात्पर्य. हें काणी तुमकां बरें दिसलें दिसता न्ही. तेजे असले काणी खातीर आमी चॅनल लायक करा, सबस्क्रायब करा. नमस्कार.